नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आज कर्जमाफीला मंजुरी म्हणजेच की मंत्रिमंडळाची बैठक होती व 2 जून 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. याच बैठकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्जमाफीच्या संदर्भातील जे काही अहवाल होते ते मंजुरी आहेत म्हणजेच की मंत्रिमंडळाच्या समोर मांडली जाणारी असल्याची 31 मे 2026 रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून येत्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. कर्जमाफी म्हणजेच की करण्यासाठी सर्वात पहिली म्हणजे महत्त्वपूर्ण अशी माहिती म्हणजेच की मंजुरी आवश्यक आहे ती म्हणजेच की मंत्रिमंडळाची अद्यापही कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही. एकंदरीत म्हणजेच की आजच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कर्जमाफीचा प्रस्ताव मांडला जाऊन याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच की जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत की मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवणे हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. कारण की आज जर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली तरच या योजनेला आठवड्यामध्ये GR निघू शकतो. GR निघाला तरच पुढची प्रक्रिया होऊ शकते आणि GR निघाल्यानंतर सुद्धा योजनेचा पूर्ण प्रक्रिया पार होण्यासाठी 15 दिवसांमध्ये जास्त कालावधी लागणार आहे. त्यांच्यामध्ये आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांना लक्ष लागणार आहे. अशा म्हणजे कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत आहे की नाही हे देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कळणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.